बघा कसं वाटतं गुलाबजाम, कसा मस्तपैकी झाल्यात ना गुलाबजामुन, रसीले होतो जैसे एकदम. बघा आहे ना छानसं गुलाबजामुन, तर नक्की करायला विसरू नका एकदम. बघा झटकीपट. आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना पिस्त्याचे पीस टाकू शकता. पिस्ता आता गावा साईडला कुठं पिस्ता बघता, म्हणून आपलं सिंपलची सब्जी म्हणजे सॉरी सिंपलचं हे बनवलेलं आहे गुलाबजामुन. बघू शकता एकदम. बघा मस्त टमटमीत एकदम फुगलेले आहेत. बघा अजून हे म्हणजे कमसे कम अजून 1 तासभर फुगायला पाहिजे. एक 10 मिनटं 15 मिनटात मी खोलून बघितलं आहे, कारण मला व्हिडिओ कंप्लीट करायचा त्याच्यामुळे. एकदम कसं वाटतोय नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला चालू करा एकदम. ठीक आहे, चला. स्वामी समर्थ. चला आज आपल्याला बनवायचं आहे गुलाबजामुन. ठीक आहे, तर हे आहे आपलं गुलाबजामुन आणि आता मस्तपैकी ह्याचा बनवूया आपण. ठीक आहे, तर कशा सगळे लोक बाकी सगळे ठीक आहे ना. चला आता आपण बनवूया झटकीपट. ठीक आहे, 1 पाकिट गुलाबजामचं. त्या दिवशी यशने 1 पाकिट घेऊन आलं, तर 1च पाकिट बनवूया. आज आहे सलोनीचा बड्डे, तर बड्डेसाठी आपण थोडंसं गुलाबजाम बनवूया, थोडंसं मिठा टोन करूया आपण त्याचं. ठीक आहे, तर चला झटकीपट बनवून घेऊया. ठीक आहे, चला. हे बघा हे कोमट आहे, थोडंसं दूध आहे कोमट, दुधात मळायचं. आणि हे बघा आपण हे पाकिट, हे पाकिटला मी खोलून घेते. तसं काय हा वाव, हे असं ह्याच्यात टाकूया आपण मस्तपैकी. हे आपल्याला कमसे कम पीठ मळून 1-1.5 तास होऊन घेणार आहे. 1.5 तासानंतर मी करणार, तो पण मला बाहेर जायचे. ठीक आहे, हे बघा मी पटकन हे बघा वाव, खाऊ आहे ह्याला म्हणतात काय. हे बघा चांगलं पीठ मळायचं. ह्याचं किती बनतात ते नाही, तेवढंच बनवून घेऊया आपण एवढं. ठीक आहे, हे बघा चांगलं पीठ मळूया. ठीक आहे, चला. ह्याचा मस्तपैकी गोळा तयार करून घेऊया. ठीक आहे, हे बघा तुमच्या समोरच मी दाखवले पीठ मळून, असं बी नाही की हे मळ. ठीक आहे, झटकीपट पीठ मळायचं. आता ह्याला कमसे कम 1.5 तास ठेवू शकतो आपण ह्याला पीठ मळल्यानंतर. हे बघा हे बघा चांगलं मळून घ्यायचं चांगलं. हे तुम्हाला मुद्दा मी कॅमेरा बॅक करत नाही, म्हणजे मी बंद करत नाही, कारण हे तुम्हाला तुमच्या समोरच दाखवते. आता हे दूध जास्त आहे तर आपण लागण तेवढंच टाकलेलं आहे, तर बरोबर टाकलेलं आहे मी. एकदाच टाकलं पण आपल्याला बरोबर माहीत झालं एकदम. सवना वेळ वाटलं ना बाई झाकण. हे बघा हे बघा अजिबात मी कॅमेरा पळवला नाही आणि अजिबात मी काय थांबवलं पण नाही. सगळं तुमच्या डोळ्यात एकटा आहे, कसलाही थांबवलाच नाही मी. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही माणसानं चेक ही केला असं, बंद केला असं कॅमेरा बिमेरा, अजिबात नाही. होऊन द्या माझा मोठा झाला तर झाला व्हिडिओ. हे बघू शकता. तसंही माझं सगळे मोठे व्हिडिओ बघतात, सगळ्यांना माहिती आहेच, मी तर खूप सगळं चांगलं शिकवते. हे बघू शकता काय मस्त पीठ मळले. धुतल्यागत झालं का नाही, बघितलं ना आहे का. हे बघा ह्याला असं चांगलं चोळून घ्यायचं, चांगलं चोळायचं ह्याला, म्हणजे हे पिठाला चांगलं हे करायचं. ठीक आहे, तर ह्याला आता आपल्याला हे बघू शकता तुम्ही, ह्याला 1.5 तासानंतर आपल्याला बनवायचं. ठीक आहे, बघा चला. आता ह्याचा एक गोळा बनवायचा असा आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. हे बघा ह्यानंतर असं करायचं, त्याच्यानंतर असं झाकून ठेवून द्यायचं. ठीक आहे, 1-1.5 तास असं झाकून ठेवायचं आहे. ठीक आहे, चला तो पण 2 मिनटं तुमच्या संग मी गप्पा मारते. आता बघा माझ्याकडं कसं आरव येते. आता मी आली, आता महिना होऊन गेला मुंबईला, गावाला आलेली. तर गावाला येऊन मला महिना 1.5 महिना, आता महिना होत आला. आता मला मुंबईला जायचं आहे, तर आता मला स्वामींला जायचं आहे 7 तारखेला. आणि 7ला जाणार मी, 8ला का 9ला बघा रक्षाबंधन आहे. आता मला मुंबईला जायचं होतं 8 तारखेला, म्हणजे 7 तारखे संध्याकाळी, म्हणजे स्वामींना आल्यानंतर मी मुंबईला जाणार होते. मला नव्हतं माहिती की 9 तारखेला पण रक्षाबंधन आहे. आता परत मला 9 तारीख पण राहायचं आहे. 9 तारखेला रक्षाबंधन करून मग मी जाणार. आता मीच गेले तर तुम्ही लोक काय म्हणणार, काय यार एवढं दिवस राहिली 1 दिवसासाठी. ह्याच्या आधी पण बघा असंच झालं की मी मध्ये निघाली होती, तितकं सवरणाला करायचं नव्हतं, तर मग ते मी थांबवलं. पण लोक काय म्हणतात, बघा बाई
पोरं लहान लहान असून सुद्धा स्वयंपाकाला सोडून गेली निघून एकदम, म्हणजे मुदाम केल्यागत असं आहे बघा. म्हणजे मला कोणत्या ना कोणत्या कामाचं आडवं येतं या. तर आपलं हे सगळं आहे ना, स्वामींना चांगलं दर्शन घेईन, स्वामींना मी नमस्कार करीन, स्वामींच्या जे बी आहे ना स्वामींना मी साकडं घालीन की माझं जो बी आहे संकट दूर करा आणि मला चांगला मार्ग दाखवा, चांगल्या लोकांसंगती मला राहून द्या आणि मला खूप लोकांसंग चांगलं राहायचं आहे, मला वाईट जायचं नाही, वाईटच्या मार्गावर जायचं नाही, काहीच नाही, चांगला मार्ग दाखवा. हे तुम्हाला मी असं छान छान रेसिपी दाखवत जाईल. रेसिपीच्या मापत मी तुम्हाला माझं काही शब्द बोलत आहे आणि तुम्ही माझं ऐकून घेता. मला खूप लोकांनी लाईक केलं, खूप लोक मला सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी मी धन्यवाद बोलते. आणि खरोखर सांगते, स्वामींसाठी ना तुमच्यासाठी मी प्रार्थना करीन. स्वामींच्या इथं गेल्यानं तुम्हाला तुमच्यासाठी मी प्रार्थना करीन की तुमच्या पण इच्छा पूर्ण होईल. हे स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे एकदम. ठीक आहे, आपण जाऊया आता. हे राहिलेलं बघा, हे कमसे कम 1.5 तास लागेल. आताच मळून ठेवलं मी पीठ, तोपर्यंत मी दुसरं काम करून येते. 1.5 तासानंतर बघूया. खूप सॉफ्ट बनतं आणि खूप छान बनतात गुलाबजामुन, तुम्ही बघू शकता. तो पण ह्याची मी तयारी करते. आपल्या इलायची लागन, साखर लागन, त्याच्यानंतर सगळं आहे काही बघूया आणि मग बनवायला चालू करूया. ठीक आहे, तर आता हे आपण मी जाऊन येते सामान घेऊन. इलायची पावडर नाही माझ्याकडे, तर ते मला बनवायची. ठीक आहे, तर चला मग. हे आहे ना पाक करायला मी ही टोप ठूट आहे. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये आता मला पाक करते. आता हे पाकमध्ये मला पावणा तांबे आहे, तर मी हे पाक करायला ठुते एकदम. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. ठीक आहे, तर थोडंसं गरम होऊन द्या पाणी. तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळलेलं आहे ना ह्याचं बघा गुलाबजामुनचं, तर हे आपण आता थोडंसं कडक झालं असं कदाचित बघा, हे बघू शकता. ओके, कडक झाले. तर ह्याला तुम्ही असं परत ह्याला करा, असं असं परत करा आणि परत थोडंसं दुधाचा हात द्या चांगला. ठीक आहे, आणि गरम कराय ठेवून देऊया दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे दूध आहे मी त्याचं शिल्लक राहिलेलं मगाशीच, तर हे अजून परत असंच करूया. ठीक आहे, तर हे 1.5 तासाच्या नंतर मी बघते बघा खोलून. तर ह्याला असंच तुम्ही मळून घ्या. हे सगळं तुम्हाला मी दाखवणार नव्हते, पण नाही, मला एक तुम्हाला क्षण दाखवायचा आहे गुलाबजामुनचा, म्हणजे एक तुम्हाला पॉईंट दाखवायचा. तर आता तुम्हाला काय ना मी नुसतं दाखवलं, तुम्ही काय म्हणताय काय सातपदी खोटं बोलते असं होतं ना. त्यापेक्षा काय कडक झालं तुम्हाला माहिती आहे ना, कडक झालं ते पण तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करते. परत ह्याला मळून घ्यायचं चांगलं, ह्याला मळून घ्यायचं चांगलं पुन्हा एकदा, आणि नंतर मग ह्याचं गोळं तयार करायचं. ठीक आहे, तर गोळं खूप छान बनणार आहेत कारण पीठ चांगलं मुरलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे आहे बाबा, मी आता मला इलायची मी पिसून घेते तोपर्यंत. ठीक आहे, 2-3 इलायची तुम्ही घ्या आणि पिसून घ्या. ठीक आहे, हे बघा आता हे मऊ होत आले पीठ, तर ह्याला तुम्ही बघू शकता एकदम. ठीक आहे, हे पण तुम्हाला दाखवते, एक क्षण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. बरं, माझा मोठा व्हिडिओ होतोय, होऊन द्या. तुम्ही मला लाईक करा किंवा नका करू. जर चांगलं वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि शिकायला भेटते तुम्हाला तर शिकून घ्या. हे झालं बघा. आता ह्याचं एवढं छान छान गोळे करायचे, असं बघा, असं गोळं करायचं, असं तुम्हाला हातावर सांगते. तुम्ही ह्याच्यावर बारीक पण गोळा करू शकता. ठीक आहे, तर मी जास्त करून मी बारीकच करणार आहे कारण आपल्याकडे थोडंसंच आहे, तर निदान 2-2, 3-3 ते यायला पाहिजे सगळ्यांना. हे बघा असे गोळे तयार करायचे आहेत. हे बघा, ठीक आहे, छान छान गोळे आहेत. मोठं करायचं तुम्ही मोठं करू शकता, पण ठीक आहे मोठं बी करू शकतो आपण एकदा. हे बघा आपल्या हातावर माहीत पडते किती मळायचं, कसं गोळ करायचं, कसं नाही. हे बघा, हे बघू शकता. हे बघा एकदम प्रेमाने बी होतंय, रागून बी होते. ठीक आहे, तर चला आता आपल्याला हे पाण्यामध्ये साखर टाकायची आता आपल्याला. ठीक आहे, चला अजून थोडंसं पाणी टाकते मी. ठीक आहे, थोडंसं टाकते कारण आपल्या भिजाय पाणी चांगलं आणि मुराय पाणीचा चांगलं. ठीक आहे, तर आता आपल्याला साखर टाकायची. आता हे बघा आमचा हे पेला आहे छोटा, हे 4 चमच टाकणार आहे बघा, मी 4 पेला टाकणार आहे. पण हे तर मी बघून बघते 4 टाकू का 3 टाकू. ठीक आहे, मला असं वाटतं की मी 3च टाकायला पाहिजे कारण की आपल्यावर अंदाज लावायचा. हे बघा 3 आहे छोटा, हे बघा. ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये मला इलायची कुटून टाकायची आहे. ठीक आहे, चला ह्याच्यामध्ये आता आपल्याला इलायची कुटलेली टाकायची आहे बघा. ठीक आहे, हे कुटलेली इलायची टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला ना जे गोळे आहेत ना, माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे तर तुम्हाला मी सांगते. पीठ मळताना तूप तूप म्हणजे थोडं टाकायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते झाकून ठेवा. मी ते विचार केला असं का झालं, पण नंतर विचार केला की मी तूपच नाही टाकलं कारण तो काय जरा म्हणतात ना जरा याददास्त कमी झाली त्यासाठी. तर तुम्ही नक्की थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून ते ठेवून द्या. ठीक आहे, तर आता मी ती गोळे असं म्हणजे बनत होते चांगले गोळे, असं नाही की नाही.
तर तुम्ही ते तेल लावून बी तुम्ही ते ठेवू शकता. ठीक आहे. तर चला आता आपण गोळे तयार केलेले आहेत ते तळून घेऊया. हे पाक आहे. एक मिनिट. आता हे पाणी आहे ना पाक, तर हे पाकाला आपला चिकट झाला का बघायचा, असं हात लावून बघायचा. अजून काय चिकट वाटत नाही, जरा थोडंसं वाटतंय जरा. हे चांगलं दुसऱ्या गॅसवर मी ठुटी एकदम. ठीक आहे. चल तर आपल्या ह्याच्यावर तेल टाकायचं आहे. पाक एका साईडला मी ठेवलेला आहे. एक 10 मिनिटात पाक पण तयार होतोय. ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला तेल ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तळायला. चला जास्त तेल नाही टाकत, कारण म्हणजे तळलेलं तेल ह्याने जास्त खायचं नसतं, एकदम कमीच टाकते एकदम. ठीक आहे. चला हे गॅस मी चालू करते आणि चांगलं गरम कोमट गरम करते एकदम. ठीक आहे. चला आता हे गोळे आपल्यावर तयार झालेले आहेत, बघू शकता मस्तपैकी एका पॅकेटमध्ये. ठीक आहे. तर आता हे आपल्याला 2-2, 3-3 हे करतात. कमी तेल तापलेलं आहे, जास्त तापवायचं नाही. हे बघा, हे आपल्याला 4-4, 5-5 आपण सोडून घेऊ शकतो, तळू शकतो एकदम. ठीक आहे. तर हे बघू शकता, हे काय कमी तेल करायचं, कारण की आतनं सुद्धा पकायला पाहिजे बघा, नाही तर मग काय होणार, आतनं कच्चं राहणार एकदम. बरोबर आहे का नाही, त्यासाठी मी तेल, बाकी काय नाही एकदम. हे बघू शकता एकदम असं एकदम तळून घेऊया आपण सगळं. ठीक आहे. चला बघू शकता एकदम आतनं सुद्धा पकायला पाहिजे. जास्त तेल गरम झालं ना तर काय होतं माहिती आहे का, मग हे आतनं कच्चं राहतं जरा, म्हणून त्यासाठी ना थोडंसं तेल हलकंच, म्हणजे तेल जास्त चांगलं गरम नाही करायचं, हे लक्षात ठेवा कधी पण. हे बघा मस्त एकदम भाजतात बघा, ह्याला चांगला कलर येऊन द्यायचा चांगला, म्हणजे हे आतनं सुद्धा भाजतात एकदम. ठीक आहे. कारण जास्त आता गुलाबजामुन नाही झालं, कारण आपल्याकडे एक छोटंसं पॅकेट होतं, त्यातच मी बनवले. तर नंतर अजून बनवूया एक रेसिपी ह्याची छानशी टाकेन मी एकदम. आणि फक्त मी बाकीचं तूप टाकाय विसरले, बाकी सगळं ठीक आहे, काय टाकायची गरज नाही परत. हे बघा, आणि नाही बी लावलं तर चालते, तूप ना टाकलं नाही तरी चालते, असे बी लोक जास्त कोणी हे करतात बघा. ठीक आहे. पण तुम्हाला मी सांगते, आता कोण ना कोण कमेंट करतेच माहिती आहे ना, त्याच्यासाठी मी केलेलं. हे बघा खूप छान कलर येतोय बघा. हे आपल्याला सगळं असं भाजून घ्यायचं आहे बघा. असं बघा किती छानसा कलर येतोय, बघू शकता. आणि थोडंसं ब्राऊन कलर ते करून मी जरा. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम आपला पाक पण तयार झालेला आहे. आणि आपलं थोडंसं तळून बघा कसं वाटते, कसा कलर वाटते तुम्हाला तुम्हीच सांगा. आणि छानसं एकदम आहे, फुटलं बिटलं तसलं काहीच नाही एकदम, कारण की मी जसं सांगितलं तसं तुम्ही करा, मग तुम्हाला कळेल की हां बरोबर झालं आहे एकदम. आणि गुलाबजाम आजकाल सगळ्यांशी येते, असं काही सांगायची गरज नाही, पण तुम्ही आपलं करती, पोरीचा बड्डे आहे त्याच्यामुळे म्हणजे चला करून घ्यावं. ठीक आहे. हे चांगलं म्हणजे खुरपूस झालेलं आहे बघा, बघू शकता. तर हे मी काढून घेते. ठीक आहे. वाव मस्त झालेलं आहे. म्हणजे आपण अजून टाकूया, 2-2, 3-3, 4-4 काय असेल ते टाकूया, जसं त्यात जागा असेल तसं. एकदम जास्त बी टाकू नाही शकत आपण एकदम, बरोबर आहे का नाही. चला आता ह्याला असंच भाजायचं. हे बघा असं प्रेमाने, एकदम प्रेमाने हलवायचं, प्रेमाने. ठीक आहे. कोणतीही गोष्ट प्रेमाने केली तर सगळं काय होतं एकदम. ठीक आहे. आता थोडासा गॅस मी स्लो करते, कारण आतनं जरा तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर मी गॅस स्लो केलेला आहे, कारण हे आतनं सुद्धा थोडंसं भाजायला पाहिजे. ठीक आहे. कारण गॅस फास्टवर जर तुम्ही करता तर ते आतमध्ये तसंच कच्चं राहतं, हे लक्षात ठेवा. हे बघू शकता तेल आपलं गरम झालं होतं, त्याच्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे, पण तरीसुद्धा कलर चांगलाच आला आहे. पण आतनं पण पकायला पाहिजे जरा, बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही गॅस बंद नाही केला, म्हणजे कॅमेरा बंद नाही केला, कारण तुम्हाला दाखवायचं आहे मला एक एक पॉईंट. ठीक आहे. गॅस स्लोच आहे तरीसुद्धा, पण आपलं हलवत राहायचं एकदम. ठीक आहे. हे बघू शकता एकदम बघा किती छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघायला पैसे लागत नाही, फक्त लाईक करत जावा. बघताय तर लाईक करायला विसरू नका एकदम भावानं बहिणी. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप कामाचं आहे आणि मला तुमच्यापासून तो फायदा होतो. हे बघा हे आता तसंच स्लो गॅस आहे हा माझा. हे पण बघा झालं, सगळं तळून झालेलं आहे. तुम्ही गॅस मी काय बंद केला नाही, काहीच नाही, तुमच्या समोरच रिअल दाखवते, काय असेल ते रिअल. आता लाईव्हवर यायचं होतं, लाईव्हवर बनवून दाखवायचं होतं मला, पण काय आपल्याकडे नेटवर्कचं नेट नाही, आपल्याकडे वायफाय नाही, काहीच नाही, आणि फोनचं नेट लगेच संपून जाते या, त्याच्यासाठी आपण लाईव्हवर येत नाही. नाही तर लाईव्हवर बनवून दाखवायची चीज आहे. मी तर झटकीपट, तुम्हाला तर माहिती आहे, मी सगळ्यांना माहिती आहे मी झटकीपट बनवणारी बाई आहे, कारण आपल्याकडे टाईम लागत नाही कोणतीही गोष्ट बनवायला एकदम, बरोबर आहे का नाही. झटकीपट हे बघा एकदम झटकीपट. कसा कलर यायला लागला लगेच, स्लोवर आहे, बघू शकता तुम्ही. स्लो एकदम
एकदम स्लो, कारण की स्लो सगळं पकायला पाहिजे. बघू शकता एकदा. बघा पैसे लागत नाही, काही नाही, फक्त एक लाईक करा आपल्या बहिणीला. भावांना कसं वाटतं की मला गुलाबजामुन नक्कीच चांगलं वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि बाकी खूप छान भजलेलं आहे, बघू शकता का. वाव, कलर किती छान आलाय, एकदम छान साधा. आणि स्लोवर भाजायचं बघा, स्लोवर झाला, कारण तेल गरम असल्यानंतर स्लो करा. आणि मग ती जळून मग ती कोळसा होणार, मग काय फायदा नाही ना. त्यासाठी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर फक्त माझ्याकडून ना तूप विसरली होती, कारण मला विसरते आता, ते दिमाग चालत नाही ना जरा थोडासा, तर विसरते माणूस. तसं बघायला तर मला लाईव्हवर बनवायचं होतं हे गुलाबजामुन तुमच्या समोर एकदम. तुम्हाला तर माहिती आहे मी लाईव्हवर सगळं काय असेल ते बनवते एकदम, बरोबर आहे का नाही. तर चला, आता आपला पाक पण तयार झालेला आहे. आता हे गोळे पण आपले तयार झालेले आहेत. त्या गोळ्याला थोडंसं थंड करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे, चला. हे बघू शकता गोळे किती छान झालेले आहे, बघितलं बघा. गोळे खूप छान झालेले आहेत आणि एक पण मोठा नाही, एक पण छोटा नाही, काही नाही, सगळं चांगलं भाजलेलं आहेत बघा. अजिबात तुटके बुटके काहीच नाही, एकदम फक्त. ठीक आहे. तर चला, हे आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाक मठवायचं आपल्याला. ठीक आहे. चला, हे पाणी आता ह्याचं पाक आहे. तुम्ही म्हणता आतमध्ये काही काळं आहे, पण ते काळं आहे ना खालनंच. स्टीलचं भांडं हमेशा खालनं जळलेलं असतं, तसं काही ती काळं बिळं काहीच नाही. तुम्ही असा विचार करू नका, कारण आमची भांडी खूप स्वच्छ असतात एकदम. तुम्हाला नंतर मी ती खाली झाल्यानंतर दाखवते. ठीक आहे. आता हे आपले हे गोट्या म्हणजे गुलाबजामुन थंड झालेले आहे, तर ह्याच्यामध्ये असं सोडायचं. ठीक आहे. पाक थोडासा गरमच पाहिजे ना जरा. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, आता ह्याला कम से कम, आता पोरं गेला शाळेमध्ये, तर ह्याला झाकून ठेवायचं 1-2 तास. चांगलं झाका आणि चांगलं मस्तपैकी एकदम गुलाबजामुन आपले होत्यात एकदम. तर कसं वाटते गुलाबजामुन नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि झटकीपट आपले गुलाबजामुन झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे कम से कम 2-3 तास बी झाकून शकताय, जसं तुम्हाला थंड होते आणि जसं तुम्हाला खायचं तसं. पण कम से कम 2 घंटा तर हे बंद व्हायला पाहिजे. ठीक आहे. चला एक 5-10 मिनिटांनी तुम्ही खोलून बघते बघा, कारण की मला हा व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. हे बघा, तरीसुद्धा खूप चांगले फुगलेले आहेत बघा. आणि खूप छान हे झाले. मी चमच्याने घेते कारण तुटत्याने एकदम, बघू शकता. कारण हे तुम्ही म्हणता तुम्ही पाक का जास्त बनवला, कारण घरामध्ये मुलं असतात, त्या मुलांसाठी ना हे पाक जास्त लागतो, कारण मुलांना पाणी लागतं एकदम. 1 मिनिट, बघू शकता. एक 10 मिनिटानंतर मी खोलले, कारण की मला हा व्हिडिओ कंप्लीट करायचा. बघा किती मोठ्याच्या मोठा झालेला आहे बघा. हे बघू शकता एकदम. त्याचं मी पहिले हलवलं तर तुटत्यानं ना. हे बघा केवढा मोठ्याच्या मोठा झालेला आहे. तर हे कच्चाच आहे, अजून चांगलं भिजायला पाहिजे ह्याच्यामध्ये पाकामध्ये. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ नाही लवकर मी सोडला तर तुम्हाला मी दाखवते बघा. आता पोरं ह्याचा आनंद घेतात. पोरं शाळेमध्ये गेलेले आहेत, मस्त फुगलेले आहेत बघा, टमटमीत झालेले आहेत एकदम. ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटतं कसं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता ह्याला पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे मी गप्पा मारते जरा. आज आमच्या सलूनचा बड्डे आहे, त्याच्यामुळे मी एक गोड आपलं काही ना काय आपल्या आत्यातर्फे काही ना काय बनवावं. तसं बघायला गेलं तर आम्हाला सणसूद पण नाही करायचं, काहीच नाही. आयला गेलं अजून वर्ष पण नाही झालं, पण त्या मुलांसाठी करणं गरजेचं आहे म्हणून मी थोडंसं बनवलं. 2-2 खाल्लं मुलांनी, त्यात आपल्याला समाधान आहे एकदम. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काल पण आम्ही पोरांना जेवायला घेऊन गेलो, कारण सवनाला हॉटेलमध्ये म्हणजे घेऊन गेली मी तिला. खूप छान वाटतं तिला पण एकदम. तर गुलाबजाम कसं वाटलं कसं नाही. आणि पाक मुद्दाम मी जास्त केला, तुम्ही म्हणता पाक जास्त का केला म्हणून. जास्त आहे तर ती मुलांना खायला लागतो आमच्या, तर त्याच्यासाठी ते हे करतात एकदम. ठीक आहे. तर कसा वाटला गुलाबजामुन नक्की सांगा. बघा केवढा मोठा झालेला आहे गुलाबजामुन, हे बघू शकता तुम्ही. खूप फुगलेलं आहे बघा. तोंडात टाकायची वेळ आहे, पण आता मला नाही खायचं. जोपर्यंत मुलं खात नाही तोपर्यंत मी खाणार नाही. आणि आईला मला निवद दाखवायचं आहे, म्हणजे आईला ठेवायचं आणि मग मी खाणार एकदम. ठीक आहे. तर चला, माझा ब्लॉग कसा वाटला, माझा रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. फक्त पीठ मळताना थोडंसं तूप टाका. ठीक आहे. आणि झाकून ठेवा एकदम 1-1.5 तास बरोबर कंप्लीट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1.5 तासानंतर खोलून बघायचं. नंतर पुन्हा एकदा आपला तुपाचा हात घ्यायचा आणि त्याला मिश्रण असं हे करायचं एकदम. ठीक आहे. आणि त्यानंतर गोळे तयार करायचे. खूप छान गोळे झाले एकदम. ठीक आहे. तर चला करून बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला गुलाबजाम कसा नाही एकदम. ठीक आहे. बाय बाय.